हॅलो स्टुडंट, गुड मॉर्निंग. आता आपण आणखी काही इम्पॉर्टंट प्रॉब्लेम्स रिलेटेड टू न्यूक्लिअर डिके बघणार आहोत. ओके, नेक्स्ट प्रॉब्लेम काय बघा. नेक्स्ट क्वेश्चन इज लाईक दिस. अ मिक्सचर कन्सिस्टिंग ऑफ टू रेडिओएक्टिव्ह मटेरियल्स A1 and A2 ऑफ हाफ लाईफ 20 सेकंड अँड 10 सेकंड रेस्पेक्टिव्हली. ओके, इथे एक मिक्सचर ऑफ रेडिओएक्टिव्ह सबस्टन्स आहे. मिक्सचर ऑफ रेडिओएक्टिव्ह सबस्टन्स, radioactive substance. There is a mixture of radioactive substance and it has two radioactive materials A1, A2, and their half-lives are given as 20 seconds and 10 seconds. Okay, initially mixture has 40 gram of A1 and 160 gram of A2. ओके, A1 चं किती आहे? दॅट इज 40 ग्रॅम्स अवेलेबल आहेत आणि A2 या रेडिओएक्टिव्ह मटेरियलचे 160 ग्रॅम्स इनिशियली अवेलेबल आहेत असं दिलेलं आहे. तर आफ्टर हाऊ मच टाइम A1 and A2 will become equal in the mixture? Question is that after how much time both will become equal in the mixture. किती टाइम नंतर दोन्ही इक्वल होतील असं म्हटलेलं आहे. हे बघा, सुरुवातीला A1 किती आहे? 40 ग्रॅम आहे. A2 किती आहे? 160 ग्रॅम आहे. ओके, आणि हे विथ रिस्पेक्ट टू टाइम काय होणार? कमी 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 होत जाणार आणि फायनली कधीतरी, कारण दोघांचा हाफ लाईफ सेम नाहीये, हाफ लाईफ डिफरंट असल्यामुळं एक फास्टर डिके होणार आहे, एक स्लोअर डिके होणार आहे आणि फायनली त्यांचं मिक्सचर मधला अमाऊंट सेम होणार आहे. आता इक्वल होण्यासाठी A1 कमी आहे ना, 40 ग्रॅम आहे, त्याचं डिके स्लोली व्हायला पाहिजे आणि A2चं डिके 160 ग्रॅम आहे ना, त्याचं फास्टली व्हायला पाहिजे, तरच ते कधीतरी इक्वल होणार आहे. ओके, तर मिक्सचर मध्ये ते इक्वल कधी होतील हे आपल्याला फाइंड आउट करायचं. आता हे कसं फाइंड आउट करता येईल बघा. 40 ग्रॅम आणि 160 ग्रॅमचं इक्वल व्हायला पाहिजे. याला दोन मेथडनं आपल्याला हा प्रॉब्लेम सोडवता येईल. दोन्ही मेथडनं मी तुम्हाला सॉल्व्ह करून देतो. तुम्हाला जी सोपी वाटेल मेथड ती यूज करा. ओके, आता नंबर ऑफ न्यूक्लिआय आफ्टर सर्टन टाइमचा फॉर्म्युला काय असतो? N इज इक्वल टू N0 e रेस टू मायनस लॅम्बडा इंटू टी असतं. ओके, म्हणजे टी टाइम सुरुवातीला नंबर ऑफ न्यूक्लिआय N0 असतील तर टी टाइम नंतर किती शिल्लक राहणार न्यूक्लिआय? N राहणार आहे. तर त्याचा फॉर्म्युला N इज इक्वल टू N0 e रेस टू मायनस लॅम्बडा टी. ओके, तर फॉर मटेरियल A1 फॉर्म्युला काय होणार आहे? N1 इज इक्वल टू N01 e रेस टू मायनस लॅम्बडा 1 इंटू टी येणार आहे. अँड फॉर मटेरियल A2 काय होणार बघा? फॉर मटेरियल A2 फॉर्म्युला काय होणार? दॅट इज N2 इज इक्वल टू N02 e रेस टू मायनस लॅम्बडा 2 इंटू टी होणार आहे. ठीक आहे, आता दोन्ही मटेरियलची संख्या फायनली त्या सर्टन टाइम नंतर सेम व्हायला पाहिजे, म्हणजे N1 इज इक्वल टू काय व्हायला पाहिजे? N2 व्हायला पाहिजे. आणि त्याच्यामुळे काय होणार आहे? ऍज पर द गिवन इन्फॉर्मेशन N1 शुड बी इक्वल टू N2 व्हायला पाहिजे, म्हणजे N01 e रेस टू मायनस लॅम्बडा 1 इंटू टी शुड बी इक्वल टू काय व्हायला पाहिजे? N02 e रेस टू मायनस लॅम्बडा इंटू टी व्हायला पाहिजे. ठीक आहे, तर N01 डिवायडेड बाय N02 इज इक्वल टू काय होणार आहे? e रेस टू मायनस लॅम्बडा 2 इंटू टी डिवायडेड बाय e रेस टू मायनस लॅम्बडा 1 इंटू टी होणार. बरोबर, लक्षात येते का बघा? या पद्धतीने हे कॅल्क्युलेशन येणार आहे. ही फर्स्ट मेथड आहे. सेकंड मेथड देखील तुम्हाला मी सांगणार आहे. आता N01 म्हणजे इनिशियल क्वांटिटी ऑफ फर्स्ट. इनिशियल क्वांटिटी ऑफ फर्स्ट किती होती? 40 ग्रॅम. N02 म्हणजे इनिशियल क्वांटिटी ऑफ सेकंड, ती किती होती? 160 ग्रॅम. इज इक्वल टू ई रेस टू, आता ई रेस टू सम पॉवर डिवायडेड बाय ई रेस टू सम पॉवर, म्हणजे न्यूमरेटर पॉवर मायनस डिनॉमिनेटर पॉवर करायला पाहिजे, म्हणजे काय होणार आहे? मायनस लॅम्बडा 2 टी मायनस लॅम्बडा 1 टी, म्हणजे काय होणार आहे? लॅम्बडा 1 टी प्लस होणार मायनस लॅम्बडा 2 टी होणार आहे.
म्हणजे हे 1/4 इज इक्वल टू ई रेस टू λ1 मायनस λ2 इंटू टी येणार आहे. ओके, आता हे जर सॉल्व्ह करायचं असेल, ओके, हे जर आपल्याला सॉल्व्ह करायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल, हे लॉग टेबलनं आता सॉल्व्ह करावं लागेल. किंवा दोन्ही साईडचा रेसिप्रोकल घेतो. रेसिप्रोकल घेतल्यानंतर काय होणार आहे, 1/4चं 4 होणार इज इक्वल टू ई रेस टू λ2 मायनस λ1 इंटू टी होणार. बरोबर आहे ना. रेसिप्रोकल घ्यायचं म्हणजे याची पॉवर मायनस करायची. 1/4चा रेसिप्रोकल तर 4 होणार आहे आणि याचा रेसिप्रोकल लिहायचा म्हणजे पॉवर मायनस करायची. मायनस करायची म्हणजे मायनस ब्रॅकेटमध्ये अप्लाय केल्यानंतर काय होणार आहे, λ2 प्लस होणार आणि λ1 मायनस होणार. लक्षात येते का. आता हे कन्व्हर्जन तुम्हाला माहिती पाहिजे. एक्स इज इक्वल टू ई रेस टू वाय जर असेल तर काय होणार आहे, हे बघा पुन्हा एकदा, एक्स इज इक्वल टू वाय रेस टू झेड असेल तर आपण कसं लिहितोय, लॉग ऑफ एक्स टू द बेस वाय इज इक्वल टू झेड असं लिहितोय ना आपण. हे कन्व्हर्जन व्यवस्थित माहिती पाहिजे. एक्स इज इक्वल टू वाय रेस टू झेड असेल तर काय येणार आहे, लॉग ऑफ एक्स टू द बेस वाय इज इक्वल टू झेड म्हणजे काय होणार आहे, लॉग ऑफ 4 या कन्व्हर्जन नुसार टू द बेस ई इज इक्वल टू काय होणार आहे, λ2 मायनस λ1 इंटू टी येणार आहे. लक्षात येते. आता लॉग ऑफ 4 टू द बेस ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करावी लागेल. म्हणजे आता लॉग ऑफ 4 म्हणजे 2 रेस टू 2 लिहू शकतो. 2 पुढे येणार, 2ln2 राहणार ना इथं. बरोबर आहे ना, करेक्ट आहे का. 4 म्हणजे 2 रेस टू 2. आता 2 रेस टू 2 असेल तर 2 ची जी पॉवर आहे ती काय येणार, पुढे येणार ना. सो 2 आणि लॉग टू द बेस ई म्हणजे ln लिहिलं 2. आता λ2 म्हणजे काय येणार आहे, ln2 बाय t2 मायनस ln2 बाय t1 इंटू टी असं आपण लिहू शकतो. कारण लॅम्बडाचा फॉर्म्युला ln2 बाय हाफ लाईफ असतं. कारण क्वेश्चन मध्ये हाफ लाईफ तुम्हाला दिले ना, 20 सेकंद आणि 10 सेकंद दिले, त्याच्यामुळे हाफ लाईफ मध्ये परत हे कन्व्हर्जन करावं लागणार. त्याच्यामुळे आता दोन्ही साईडला ln2 ने डिवाइड केलं तर ते सगळं ln2 कॅन्सल होईल आणि 2 इज इक्वल टू 1/t2 मायनस 1/t1 येणार इंटू टी. याच्यामध्ये व्हॅल्यू प्लेस करूया. 1/t2 म्हणजे 1/10 मायनस 1/t1 म्हणजे 1/20 कारण हाफ लाईफ 20 आणि 10 दिलेत ना, इंटू टी. म्हणजे हे येणार आहे, हे 2/20 मायनस 1/20 म्हणजे 1/20 इंटू टी. सो टाइम येणार आहे 40 सेकंड. सो 40 सेकंड नंतर दोघांची संख्या क्वांटिटी जी आहे ती काय होणार आहे, सेम होणार आहे. ओके, लक्षात येतोय का बघा प्रॉब्लेम. तर या पद्धतीने हा प्रॉब्लेम जो आहे तो सॉल्व्ह करावा लागणार आहे. म्हणजे एक रेडिओ ऍक्टिव्ह सबस्टन्सचं मिक्सचर आहे A1 A2चं. पहिल्याची हाफ लाईफ 20 सेकंद आहे, दुसऱ्याची हाफ लाईफ 10 सेकंद आहे. पहिल्याचं इनिशियल क्वांटिटी आहे 40 ग्रॅम, दुसऱ्याची इनिशियल क्वांटिटी आहे 160 ग्रॅम. किती टाइम नंतर दोघांची क्वांटिटी तेवढीच होईल असा क्वेश्चन आहे. ओके. आता याला शॉर्टकट मेथड देखील आहे. शॉर्टकट मेथड कशी येणार बघा, हे बघा. शॉर्टकट मेथड कशी येणार बघा, A1 आणि A2. ओके, याचं A1चं किती मटेरियल आहे, A1चं किती आहे 40 ग्रॅम आहे आणि A2चं किती आहे 60 ग्रॅम आहे. 160, 40 ग्रॅम 160 ग्रॅम. A1चा हाफ लाईफ आहे 10 सेकंद आणि A2चा आहे 20 सेकंद. नाही उलट लिहिलं काय, हा उलट लिहिलं, सॉरी. बघा कसं सॉल्व्ह होणार आहे. याचा आहे 20 सेकंद आणि याचा आहे 10 सेकंद अशी इन्फॉर्मेशन दिली. किती टाइम नंतर ते इक्वल होईल हे कसं काढायचं, खूप सिंपल टेक्निक आहे. आता याच्यामध्ये कुठला टाइम, कुणाचा हाफ लाईफ जास्त आहे बघायचं. कुणाचा हाफ लाईफ जास्त आहे, A1चा हाफ लाईफ जास्त आहे. तर काय करायचं, A1चा हाफ लाईफ जास्त म्हणजे 20 सेकंद आहे ना, तर 20 सेकंद मध्ये मटेरियल कमी 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 करत जायचं. कधीपर्यंत कमी करत जायचं, जोपर्यंत ते इक्वल होत नाही तोपर्यंत. म्हणजे कसं होणार बघा, A1 A2, A1 आहे 40 ग्रॅम आणि A2 आहे 160 ग्रॅम.
आता 20 सेकंड नंतर म्हणजे कॅल्क्युलेशन 10 सेकंड साठी नाही करायचं. मी पुन्हा एकदा सांगतोय, 2 हाफ लाईफ ज्या दिलेल्या आहेत ना त्याच्यातला लार्जर हाफ लाईफ जो आहे ना त्याच्यासाठी कॅल्क्युलेशन करायचं आहे. म्हणजे 20 सेकंड नंतर 40 ग्रॅमचं, कारण 40 ग्रॅमचा हाफ लाईफ 20 आहे ना, 20 सेकंड नंतर याचं काय होणार आहे? 20 सेकंड नंतर 40 ग्रॅमचं 20 ग्रॅम होणार. लक्षात येत आहे? आता तसं याचं पण करायचं, परंतु 20 सेकंड साठी करायचं आहे. तर A2 चा हाफ लाईफ 10 सेकंड आहे. 10 सेकंड म्हणजे 160 ग्रॅमचं 10 सेकंड मध्ये 80 ग्रॅम होणार, आणि आणखी एका 10 सेकंड नंतर किती होणार आहे? 40 ग्रॅम होणार. लक्षात आलं का? मग दोन्हीसाठी काय केलं मी, म्हणजे सुरुवातीपासून 20 सेकंड मध्ये A1चं 20 ग्रॅम राहणार आहे आणि A2चं 40 ग्रॅम राहणार आहे. परत आणखी 20 सेकंड साठी कॅल्क्युलेशन करूया. 20 सेकंड. ओके, पहिल्याचं पुन्हा एकदा हाफ लाईफ 20 सेकंड आहे, म्हणजे 20 ग्रॅमचं हाफ होणार आहे म्हणजे 10 ग्रॅम होणार आहे. दुसऱ्याचा हाफ लाईफ मात्र 10 सेकंड आहे, परंतु 20 सेकंड साठी कॅल्क्युलेशन करायचं आहे. म्हणजे फर्स्ट 10 सेकंड मध्ये किती होणार? ते 20 ग्रॅम होणार. आणखी एका 10 सेकंड मध्ये काय होणार आहे? ते 10 ग्रॅम होणार. म्हणजे आणखी 20 सेकंड साठी दोघांचंही कॅल्क्युलेशन केलेलं आहे. म्हणजे लार्जर टाइम जो आहे ना त्या टाइम नंतर एका टाइम नंतर ते कॅल्क्युलेट करून बघायचं. आता बघा, इथं तुम्हाला लक्षात येईल की 40 सेकंड नंतर 40 ग्रॅमचं डायरेक्टली 10 ग्रॅम झालंय, आणि याचं देखील 40 सेकंड नंतर 160 ग्रॅमचं 10 ग्रॅम झालंय, म्हणजे इक्वल झालंय. सो आन्सर येणार आहे 40 सेकंड. असं डायरेक्ट काढू शकताय तुम्ही. ओके, सो E⁻² अनेक वेळा कॅल्क्युलेशन केलं तर ते करेक्ट येणार आहे, परंतु ती टाइम कन्झ्युमिंग प्रोसेस थोडीशी आहे. त्याच्यावेळी डायरेक्टली काय करायचं? हाफ करत जायचं त्याच्या हाफ लाईफ नुसार. ओके, कधीपर्यंत करत जायचं? जोपर्यंत ते इक्वल होत नाही तोपर्यंत. कारण हाफ लाईफ डिफरंट असल्यामुळे काय होणार आहे? कधीतरी ते इक्वल होणार आहे. या पद्धतीने ते तुम्ही कॅल्क्युलेशन करू शकता. ओके, नेक्स्ट. ही मेथड लक्षात आली का? बघा, 40 ग्रॅम 160 ग्रॅम 20 सेकंड 10 सेकंड, तर 20 सेकंड साठी काढत जायचं. 40 ग्रॅमचं बघा फर्स्ट 20 सेकंड मध्ये होणार आहे 20 ग्रॅम, आणि 160 ग्रॅमचं 20 सेकंड नंतर म्हणजे 2 वेळा हाफ करायला पाहिजे, त्यावेळी 20 सेकंड होणार. बरोबर ना? 10 सेकंड प्लस 10 सेकंड म्हणजे 20 सेकंड, म्हणजे 2 वेळा हाफ केल्यानंतर 40 ग्रॅम होणार. म्हणजे पहिल्या 20 सेकंड मध्ये A1चं राहणार 20 ग्रॅम आणि A2चं राहणार आहे 40 ग्रॅम. परत आता इक्वल झालेलं नाही अजून, एकाचं 20 ग्रॅम आहे दुसऱ्याचं 40 ग्रॅम आहे. मग परत आपल्याला काय करावं लागेल? ते रिड्यूस करावं लागेल. मग परत A1चं 20 ग्रॅमचं काय होणार? 20 सेकंड मध्ये त्याचा हाफ लाईफ 20 सेकंड असल्यामुळे 10 ग्रॅम होणार. तसं A2चं 20 सेकंड मध्ये काय होतंय बघूया. 40 ग्रॅमचं 10 सेकंड मध्ये 20 आणि परत आणखी 10 सेकंड मध्ये काय होणार आहे? 20चं 10 होणार. म्हणजे फायनली 20 सेकंड प्लस 20 सेकंड मध्ये काय होणार आहे? 10 ग्रॅम होणार. आणि याचं देखील 10 सेकंड प्लस 10 सेकंड प्लस 10 सेकंड प्लस 10 सेकंड म्हणजे 40 सेकंड मध्ये. दोघांचा टाइम तेवढाच यायला पाहिजे. ओके, 40 सेकंड ऑफ A1 किंवा 40 सेकंड ऑफ A2 मध्ये 10 ग्रॅम आणि 10 ग्रॅमच शिल्लक राहणार आहे. नेक्स्ट, हाफ लाईफ ऑफ X अँड Y मटेरियल्स आर. पुन्हा एकदा X आणि Y हे दोन मटेरियल दिलेत, यांचे हाफ लाईफ दिलेत. 2 into 10⁹ and 4 into 10⁹. 2 into 10⁹ and 4 into 10⁹. Okay, years. If initially both have same number. आता बघा, इनिशियली त्यांची संख्या किती आहे? इनिशियली both have same number. सेम नंबर, सुरुवातीला दोघांची क्वांटिटी तेवढीच आहे, सेम नंबर. And currently the materials has 20% of X and 80% of Y. And currently the materials has 20% of X and 80% of Y असं दिलंय. Estimate the time.
एस्टिमेट टाइम काढायचा आहे. एक्स 20% राहिले आणि एक्सचं 20% राहिलंय आणि वायचं 80% शिल्लक राहिलेलं आहे. ओके, तर किती टाइम इलॅप्स झालेला असेल असा क्वेश्चन आहे. एक्स आणि वायच्या हाफ लाईफ दिलेले आहे. आता पुन्हा एकदा दोन्ही मेथडनं बघूया. एक शॉर्टकट मेथड आणि दुसरी आपली ई रेस टू ची मेथड. ओके, जस्ट ट्राय करून बघा एकदा, त्याच्यानंतर परत सोडूया आपण. तर याच्यामध्ये आता बघा, एक्स ज्या इनिशियली काय आहे, दोघांची क्वांटिटी सेम आहे, म्हणजे सुरुवातीला 100%. एक्स आणि वाय जे आहे ते सुरुवातीला काय असणार, 100% आणि 100%च असणार आहे. दोघांची क्वांटिटी सेम आहे असं म्हटलंय. आणि फायनली आफ्टर सर्टन टाइम काय झालंय, एक्सचं फक्त 20% शिल्लक राहिलेलं आहे आणि इन द सेम टाइम वायचं जे आहे ते 80% जे आहे ते रिमेनिंग आहे. म्हणजे फायनली आफ्टर टाइम टी nx हॅज टू ny हे किती राहिलेलं असलं पाहिजे, 1:4 राहिलं पाहिजे. 20% हॅज टू 80%. ओके, म्हणजे नंबर ऑफ क्वांटिटी ऑफ एक्स टू नंबर ऑफ क्वांटिटी ऑफ वाय फायनली 1:4 राहिलेलं असलं पाहिजे. ठीक आहे. आता nx चा फॉर्म्युला काय येणार आहे, nx इज इक्वल टू n0x e रेस टू मायनस लॅमडा एक्स इंटू टी येणार आहे. आणि ny इज इक्वल टू काय येणार आहे, n0 y e रेस टू मायनस लॅमडा y इंटू टी येणार आहे. हे डिवाइड करूया आणि हे सॉल्व्ह करूया. So nx divided by ny should be equal to n0x divided by n0y e raised to minus lambda xt divided by e raised to minus lambda yt. आता nx by ny हा रेशो 1:4 दिलाय. सुरुवातीला दोघांची क्वांटिटी सेम आहे असं म्हटलंय, त्याच्यामुळे हे कॅन्सल आउट होणार. ओके, आणि ई ची पॉवर बघा, मायनस साईन बाहेर काढूया. मायनस साईन बाहेर काढल्यानंतर लॅमडा एक्स मायनस लॅमडा वाय इंटू काय होणार आहे, टी होणार आहे. ठीक आहे. आता पुन्हा एकदा ई ची पॉवर मायनसची प्लस करायची असेल तर काय करावं लागेल, मायनस पॉवर म्हणजे डिनॉमिनेटरला येते. ओके, न्यूमरेटरला आणण्यासाठी रेसिप्रोकल घ्यावा लागेल. सो 4 इज इक्वल टू ई रेस टू लॅमडा एक्स मायनस लॅमडा वाय इंटू काय येणार आहे, टी येणार आहे. ठीक आहे. मग आता ln4 म्हणजे लॉग ऑफ 4 टू द बेस ई इज इक्वल टू, मगाच्या पद्धतीनं कन्व्हर्जन केलं आपण, लॅमडा एक्स मायनस लॅमडा वाय इंटू काय येणार आहे, टी येणार आहे. ओके, ln4 म्हणजे 2ln2 येणार आहे, 2ln2. लॅमडा एक्स म्हणजे काय होणार, ln2 बाय टी मायनस ln2 बाय टी एक्स मायनस ln2 बाय, बरोबर आहे ना, ln2 बाय हाफ लाईफ ऑफ टी एक्स मायनस ln2 बाय टी वाय इंटू टी. ln2 कॅन्सल होत आहे आणि 2 इज इक्वल टू, हे कॅल्क्युलेशन 10 पॉवर फायनली आपण नंतर देऊया. ओके, 1/2 मायनस 1/4 इंटू टी असं ते कॅल्क्युलेशन होणार. ओके, सो फायनली इथं 2/4 मायनस 1 म्हणजे 1/4. 2 इज इक्वल टू 1/4 इंटू टी येणार आहे. सो टी इज इक्वल टू किती येणार, 8. टी इज इक्वल टू 8 येणार आहे. आणि 8 इंटू पॉवर आपण ती ठेवली नव्हती, पॉवर परत आता इथं ठेवतोय, 8 इंटू 10⁹ इयर्स हे आन्सर येणार आहे. ओके, सेकंड मेथड. सेकंड मेथड बघा कशी येणार आहे. nx आणि ny दोघांची क्वांटिटी सुरुवातीला सेम आहे असं म्हटलंय, 100% 100%. ओके, आता हाफ लाईफ दोघांची किती दिली बघा, 2 इंटू 10⁹, 4 इंटू 10⁹. ओके, याची आहे 2 इंटू 10⁹ आणि याची आहे 4 इंटू 10⁹. ओके,
आता nx/ny 1:4 व्हायला पाहिजे. आता मी काय सांगितलं, नेहमी काय करायचं, लार्जर जो टाइम पिरियड आहे ना त्याच्या पट्टीत कॅल्क्युलेशन करायचं. म्हणजे 4 × 10⁹ इयर्स नंतर ओके वायचं किती होणार आहे, 50% होणार. आणि एक्सचं किती होणार आहे, 4 × 9 इयर्स मध्ये 2 हाफ लाईफ म्हणजे 2 वेळा कमी करावं लागेल, 2 वेळा हाफ करावं लागेल. 2 वेळा हाफ केल्यानंतर डायरेक्टली हे 25% होणार ना, बरोबर आहे ना. काय करायला लागलोय आपण, हे 4 × 10⁹ इयर्स नंतर आणि 4 × 10⁹ इयर्स नंतर दोघांचं काय होईल ते बघायला लागलोय. मगाचीच मेथड आहे, लक्षात येते का. म्हणजे लार्जर टाइम जो आहे ना त्याच्या पट्टीत कॅल्क्युलेशन आपल्याला करायचं आहे. ओके, तर NYचं 100%चं 50% होणार, कारण त्याचा एकच हाफ लाईफ आहे. 4 × 10⁹ इयर्स नंतर काय होते ते बघायचं आहे. NXचं देखील 4 × 10⁹ इयर्स नंतर म्हणजे 2 हाफ लाईफ नंतर काय होणार ते बघायचं आहे. 2 हाफ लाईफ इयर्स 2 हाफ लाईफ नंतर म्हणजे 2 टाइम्स हाफ करावं लागेल आपल्याला. परत आणखी एकदा 4 × 10⁹ इयर्स नंतर काय होतं बघूया. आणखी एकदा 4 × 10⁹ इयर्स नंतर 50%चं काय होणार आहे, तर 25% होणार. आणि याचं 4 × 10⁹ इयर्स मध्ये म्हणजे 2 हाफ लाईफ म्हणजे 2 वेळा हाफ करायला पाहिजे. 25%चं 12.5% आणि 12.5%चं 6.25%. आणि फायनली हा रेशो किती यायला पाहिजे, 1:4 यायला पाहिजे म्हणून सांगितलंय. इतर रेशो किती आलाय, 1:2 आलाय आणि इतर रेशो किती आलाय, 1:4. म्हणजे फायनली आन्सर काय येणार आहे, टोटल टाइम येणार आहे 4 × 10⁹ आणि 4 × 10⁹ म्हणजे 8 × 10⁹ इयर्स. दॅट विल बी द आन्सर. हे असं देखील तुम्ही कॅल्क्युलेशन करू शकताय. सो दॅट इज द आन्सर. कारण 1:4 त्यांचा रेशो व्हायला पाहिजे ना, म्हणजे पर्सेंटेजचा रेशो 1:4 व्हायला पाहिजे. त्याच्यासाठी 8 × 10⁹ इयर्स हे आन्सर येणार आहे. Any doubt in this case? Here there is one question, and question काय आहे बघा. This is from NEET examination, जो आपण ऑलरेडी सॉल्व्ह केलेला आहे. NEET 2013चा क्वेश्चन आहे. ओके, या क्वेश्चन मध्ये काय दिलंय, हाफ लाईफ ऑफ रेडिओ आयसोटोप X इज 20 इयर्स. X ची हाफ लाईफ 20 इयर्स आहे. बहुतेक आपण क्वेश्चन हा सॉल्व्ह केलाय. अँड इट इज कन्व्हर्टेड टू द Y. X रेडिओ आहे आणि त्याचं Y मध्ये कन्व्हर्जन झालंय. आणि आफ्टर सम टाइम त्यांचा रेशो X/Y हा 1:7 दिलाय. X/Y हा रेशो 1:7 दिलाय. तर एज ऑफ द रॉक काढायला सांगितलंय. एज ऑफ रॉक किती असेल, एज ऑफ दॅट रॉक सोडवलाय ना क्वेश्चन आपण. X हे रेडिओ इलिमेंट आहे म्हणून सांगितलंय, त्याचं Y मध्ये कन्व्हर्जन होतंय आणि Xचा हाफ लाईफ आहे 20 इयर्स. आणि तो जो रॉक आहे तो इन्व्हेस्टिगेट केल्यानंतर X/Y हे 1:7 आलंय. म्हणजे सुरुवातीला कम्प्लिटली X असणार आहे. ओके, म्हणजे रेडिओ ऍक्टिव्ह सबस्टन्स जे X आहे त्याचं N/N0 ची व्हॅल्यू किती येणार बघा. N/N0 सुरुवातीला कम्प्लीट X असणार ना, म्हणजे हे बघा X/Y जर 1:7 व्हायचं असेल तर X1 पाहिजे आणि Y 7 पाहिजे. म्हणजे टोटल क्वांटिटी किती असायला पाहिजे, 8 असायला पाहिजे. आणि ज्यावेळी जस्ट डिसइंटिग्रेशन चालू झालं, ज्यावेळी जस्ट डिके चालू झाला, त्यावेळी X हा कम्प्लिटली 8 असला पाहिजे. म्हणजे N/N0 1/8 असला पाहिजे. 1/8 म्हणजे काय येणार आहे सांगा, 3 हाफ लाईफ येणार. 3 हाफ लाईफ्स. आणि 3 हाफ लाईफ म्हणजे काय होणार आहे, 3 × 20 म्हणजे आन्सर काय येणार आहे, 60 इयर्स विल बी द आन्सर. 60 इयर्स. लक्षात आलं. म्हणजे हे नेहमी लक्षात ठेवा, X Y मध्ये कन्व्हर्जन होत असेल आणि X आणि Y चा रेशो जर दिलेला असेल तर N/N0 कसं काढायचं, लक्षात येते ना. हे बघा, X Y मध्ये कन्व्हर्जन होत असेल रेडिओ ऍक्टिव्हिटीमुळे आणि X/Y समजा दुसरा एक रेशो दिला, X/Y सपोज 3:20 दिला, तर N/N0 किती येणार आहे सांगा. N/N0 हा रेशो काढता आला पाहिजे. X/Y 3/20 म्हणजे X3 शिल्लक राहिलंय आणि Y जे आहे ते 20 निर्माण झालंय. म्हणजे सुरुवातीला कम्प्लिटली X किती असणार आहे, सुरुवातीला कम्प्लिटली X 23 असणार ना. म्हणजे X3 Y 20 असेल तर टोटल तिथं न्यूक्लिया किती असणार, 23 असणार असं आपण म्हणू शकतो. ओके, आणि टोटल न्यूक्लिया सुरुवातीला काय असणार आहे, ते Xच असणार आहे. त्याच्यामुळे N/N0 काय येणार आहे, 3/23 येणार. हे N/N0 अगोदर काढता आलं पाहिजे. N/N0 कसं काढायचं, आता शिल्लक राहिलेल्या X ची संख्या म्हणजे N आणि दोघांचे ऍडिशन म्हणजे सुरुवातीला असणारे
एक्सची संख्या टोटल. अशा प्रकारे n/n0 तुम्हाला फाइंड आउट करता येईल, त्याच्यावरून कॅल्क्युलेशन करता येईल. आणखी एक क्वेश्चन आहे, दॅट इज फ्रॉम नीट 2016. The half-life of radioactive substance is 30 minutes. Half-life of a radioactive substance is 30 minutes. Half-life 30 minutes दिलाय. तर टाइम टेकन बिटवीन, टाइम क्वेश्चन मध्ये काय विचारलंय, टाइम टेकन बिटवीन 40% decay and 85% decay. 85% decay is, असा क्वेश्चन आहे. 40% डिके पासून 85% डिके होण्यासाठी टाइम किती लागेल असं क्वेश्चन मध्ये विचारलंय. ऑप्शन्स पण सांगतो, काही वेळेला ऑप्शन बघून काही वेळेला आन्सर आपल्याला कळतं. 40% डिके अँड 85% डिके इज. ऑप्शन आहे फर्स्ट 15, सेकंड 30, थर्ड 45 and last is 60. क्वेश्चन थोडा ट्विस्ट करून विचारलेला आहे. ओके, हे एनटीएच्या अगोदरचे क्वेश्चन आहेत. आता एनटीए ज्या वेळेपासून चालू झाली त्यावेळेपासून खूप इझी क्वेश्चन येतात, एवढे डिफिकल्ट क्वेश्चन येत नाहीत. आणि हा ऍक्च्युअली डिफिकल्ट क्वेश्चन नाहीये, फक्त तो थोडासा वेगळ्या पद्धतीने विचारलाय, त्याच्यामुळं थिंक करता येते का बघा. थोडंसं 1 मिनिटाचा वेळ घ्या. क्वेश्चनचा मिनिंग लक्षात आला का बघा. टाइम इंटरवल बिटवीन काढायचं आहे, म्हणजे 40% डिके व्हायला काहीतरी वेळ लागणार आहे. 40% डिके म्हणजे अनडिकेड. आपलं मोस्टली कॅल्क्युलेशन कशासाठी असतं, अनडिकेड साठी असतं. 40% डिके म्हणजे 60% रिमेनिंग पाहिजे, 60% अनडिकेड पाहिजे. लक्षात येते का बघा. ओके, आणि फायनली 85% डिके व्हायला पाहिजे, म्हणजे किती शिल्लक राहायला पाहिजे, 15% अनडिकेड शिल्लक राहायला पाहिजे. 15% अनडिकेड शिल्लक राहायला पाहिजे. म्हणजे सुरुवातीला 100% मटेरियल असेल तर 60% कधीतरी होणार, त्याच्यासाठी काहीतरी टाइम T1 लागणार आहे. आणि 100%चं फायनली काय होणार आहे, 15% अनडिकेड राहणार आहे, त्याच्यासाठी काहीतरी टाइम T2 लागणार आहे सुरुवातीपासून. तर हा T2 - T1 टाइम किती असेल, हा तुम्हाला टाइम इंटरवल काढायला सांगितला इथे. टाइम इंटरवल. हे बघा, इथं आपण 2 इक्वेशन लिहूया. जनरल आपण स्टँडर्ड फॉर्म्युला जे आहे त्याच्यावरून आपण सॉल्व्ह करूया. काय असतं, n = n0 e⁻⁻t. तर पहिलं इक्वेशन काय येणार आहे, n/n0. n/n0 60/100. 60/100 व्हायला किती वेळ लागणार आहे, -λ × t1 एवढा टाइम लागणार आहे. ओके, e⁻⁻t1. त्याच्यानंतर 15% व्हायला 15/100 = e⁻⁻t2 लागणार आहे. डिव्हिजन करूया. 60/15 म्हणजे किती येणार, 4 येणार ना. = 60/15 म्हणजे एवढं येणार आहे, 4 येणार. ओके, फर्स्ट टर्म मायनस, ओके, e⁻⁻t1 डिवायडेड बाय e⁻⁻t2 म्हणजे पॉवरचं सबट्रॅक्शन होणार. पॉवरचं सबट्रॅक्शन म्हणजे काय होणार आहे, λ (T2 - T1) असं होणार. आणि हेच तर काढायला सांगितलंय, T2 - T1 हा टाइम किती. कारण 40% पासून 85% किंवा 60% अनडिकेड पासून 15% अनडिकेड पर्यंतचा टाइम हा एवढंच काढायला सांगितलंय तुम्हाला. आणि हे सोपं आहे आता. ओके, आता याचं लॉग मध्ये कन्व्हर्जन करता आलं पाहिजे. ओके, ln4 = λ T2 - T1. लक्षात येत आहे, ln4 म्हणजे 2ln2. लक्षात येत आहे, लॅमडा म्हणजे ln2 डिवायडेड बाय कॅपिटल T आणि T2 - T1 तेच तर काढायचं आहे. T2 - T1 ln2 कॅन्सल. सो 2 × कॅपिटल T = काय येणार आहे, T2 - T1 टाइम येणार आहे. लक्षात येत आहे. सो 2 × हाफ लाईफ किती, 30.
that is T2 minus T1. Answer will be 60 years. 60 जे काय असेल ते days. 60 minutes, sorry. T2 minus T1. 60 minute will be the answer. या पद्धतीने आन्सर येणार. लक्ष देत आहे? $60-minute time it will take. किंवा हे असं पण तुम्ही सोडू शकताय. टीचा आपला फॉर्म्युला माहित आहे ना? टीचा फॉर्म्युला 10/3t ओके log of n0/n असं पण करू शकताय. तर सुरुवातीला काय होणार आहे 60% राहण्यासाठी काय होणार 10/3t इंटू हे t आहे सॉरी ओके 10/3t log of सुरुवातीला 100 डिवायडेड बाय काय येणार आहे 60 आणि T2 इज इक्वल टू काय येणार आहे 10/3t log of 100 डिवायडेड बाय 15 ओके आणि आपल्याला T2 मायनस T1 काढायला सांगितलंय फक्त T2 मायनस T1 हे कॅल्क्युलेशन जरी जमत असेल तर हे कॅल्क्युलेशन करा. सो 10/3t तर कॉमन येणार ब्रॅकेट मध्ये log of 10/15 मायनस log of 100/60 आणि लॉगचं सबट्रॅक्शन म्हणजे त्याच्या आतल्या टर्मचं काय असतं डिव्हिजन असतं. म्हणजे log of काय येणार आहे थोडक्यात log of किती येणार हे 100/60 नाही 100/15 मायनस 100/60 ओके म्हणजे log of 4 असे येते log of 4 हे कॅल्क्युलेशन तुम्हाला करावं लागेल. ओके हे कॅल्क्युलेशन केलं तरी चालेल. हे कॅल्क्युलेशन करून फायनली आन्सर तुमचं काय येणार आहे T2 मायनस T1 चा आन्सर 60 मिनिटच आन्सर येईल. हे टीच्या स्वरूपात करून बघा. 10/3t चा फॉर्म्युला वापरण्याऐवजी तो दुसरा फॉर्म्युला दॅट इज 2.303 डिवायडेड बाय लॅम्बडाचा फॉर्म्युला वापरा कारण इथं log 2 येते लक्षात घ्या. log 2 log of n0/n हा फॉर्म्युला वापरून बघा. ओके सो या पद्धतीने आपला हा न्यूक्लियर टॉपिक जो आहे तो इथं फिनिश होतोय. आता तुम्ही काय करायचं आहे तुमच्याकडे जे काय बुक अवेलेबल आहे ओके म्हणजे DC पांडे असेल HC वर्मा असेल नीट असेल मेन्स असेल CET असेल कुठलं जे बुक आहे त्याच्यातले न्यूक्लियरचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करा आणि त्याच्यामध्ये जे काही डाऊट असेल ते तुम्ही उद्या मला विचारले तरी चालतील. ठीक आहे. सो दिस इज ऑल फॉर टुडेज लेक्चर ऑफ द फिजिक्स. हॅव अ नाईस डे.